पाऊस लांबला आहे. जून महिना संपायला आला तरी अजून कोकणात पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातली जी धरणं आहेत, ती पूर्णपणे कोरडी पडायला लागल्याचं चित्र दिसत आहे. मी आत्ता आहे चिपळूण तालुक्यातल्या अडरे धरणावर. आपण या ठिकाणी बघू शकतो, की चिपळूणमधलं हे अत्यंत महत्त्वाचं असं एक धरण आहे आणि या धरणाची पाण्याची पातळी खूपच खालावलेली आपण बघतोय. खरं तर आपण बघितलं तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातली जी जी धरणं आहेत, ती त्यामध्ये केवळ 13% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे आणि प्रशासनाने आता केवळ पिण्यासाठी हे पाणी वापरावे अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. अडरेतले हे जे धरण आहे त्या धरणावर अडरे असेल, अनारी असेल, सती असेल ही जी गावं आहेत ही सर्व गावं या धरणावर अवलंबून असतात. परंतु पाऊस लांबल्यामुळे या धरणाची पातळी खूपच खालावलेली आहे. त्यामुळे अ, या धरणावर अवलंबून असणाऱ्या पाणी योजना असतील किंवा शेती असेल, ती सध्या अडचणीत आलेली आपण या ठिकाणी बघू शकतो. अद्यापही पावसाचं कोणतंही चिन्ह दिसत नाही. येत्या काही दिवसात जर मान्सून सक्रिय झाला नाही आणि पाऊस आला नाही, तर रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला मोठ्या पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल. योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.